ऑफलाइन. So this is the major sources of air pollution. Okay. सेकंड आहे हे जे मी एक्सप्लेन केलं आता, ही स्लाइड आहे. आउटडोर एअर पोल्युशन मध्ये काय ब्रिक किल्स. ओके, ब्रिक किल्स कुठे येते? भट्टी असते आपली ब्रिकची, ते पण जाळताना त्याचे जे धूर निघतात त्यामध्ये नंबर ऑफ गॅसेस असतात. चिमनीज. ओके, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, इमिशन्स, व्हेकल्स मधनं जे गॅसेस बाहेर पडतात ते. देन बायोमास बर्निंग, दॅट इज द कोल बर्निंग वगैरे. ओके, अँड ट्रान्सपोर्टेशन. मग आता नॅचरल सोर्सेस अँड artificial sources. Okay, artificial is nothing but the man-made. Okay, the natural sources मध्ये काय येते? Dust from places without visitations. Methane gas emitted by the digestion of food by animals like cows, cattle. Radon gas from radioactive decay. Okay. आता ही जी रेडॉन गॅस आहे ती मेन म्हणजे क्रस्ट ऑफ द अर्थ पासून बाहेर पडते. ओके, देन वाइल्ड फायर्स releasing smoke and carbon monoxide into the atmosphere. The carbon monoxide कुठून? स्मोकिंग असते ना, सिगारेट स्मोकिंग, त्यामधनं मेनली सिगारेट फॉर सी स्टँड फॉर सिगारेट, सी स्टँड फॉर कार्बन मोनॉक्साईड, असं लक्षात ठेवायचं. ओके, तर आपल्याला लक्षात नाही राहते कुठून कुठून कोणते सोर्सेस आहे म्हणून प्रत्येक गॅसेस, असं लक्षात ठेवायचं. सी स्टँड फॉर कार्बन मोनॉक्साईड, सी स्टँड फॉर सिगारेट स्मोकिंग. ओके, हे म्हणजे कसं आहे, फॅमिलियर उदाहरण आहे सिगारेट स्मोकिंग. ठीक आहे. into the atmosphere and volcanic activity. हॅलो, तुम्ही इकडे बसा. इकडे लेक्चर चालू आहे, तिकडे गप्पा चालू आहे. Okay, then I producing sulfur, chlorine and ash particulates are a few examples of pollution coming from natural sources. ओके, आपण आधीच बघितलं, वोल्कॅनोस बघितले होते. त्यामध्ये अजून दुसरे कुठले होते नॅचरल सोर्सेस मध्ये? सॉइल इरोजन, अजून वाइल्ड फायर्स वगैरे होते. ठीक आहे. अजून एकात पोलन ग्रेन्स ऐकलाय का कधी? पोलन ग्रेन्स ऐकलाय? पोलन ग्रेन्स नाही ऐकला ना? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऐकली आहे का? बायो शिकलं असेल. बायो होतं कोणाचं? डिप्लोमा. बायो कोण होतं? कोणीच नव्हतं बायोला. अच्छा अच्छा, ठीक आहे. जे प्लांट्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, ओके, तर त्यामध्ये काय होते, पोलन ग्रेन्स जे फिमेल प्लांट्स असतात, फिमेल असतात प्लांट्स. ओके, त्यामध्ये पोलन ग्रेन्स सारखे छोटे छोटे मायक्रोज एकदम ते एअर मध्ये सोडतात. आणि एअर मध्ये सोडल्यामुळे काय ते एअर मध्ये मिक्स होते आणि खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होतात, जे आपल्याला दिसत पण नाही. आणि जर ते डायरेक्टली आपल्या आय कॉन्टॅक्ट मध्ये गेले ना, तर जर मॅक्झिमम प्रमाणामध्ये गेले तर तिथे ब्लाइंडनेस पण होतो, म्हणजे एवढे घातक आहेत पोलन ग्रेन्स. ते व्हिजिटेशन म्हणजे प्लांट्स थ्रू येतात पोलन ग्रेन्स. आता मला डीपली सांगता आलं असतं, पण तुमचं बायो नव्हतं, तुम्हाला कठीण जाणार ते समजायसाठी. तेवढं लक्षात ठेवा की जी फिमेल फ्लावर्स वगैरे असतात, जास्वंद वगैरे असते, जास्वंद वर ते येलो कलरचं बघितलं कधी वरती? दिस इज नथिंग बट द पोलन ग्रेन्स. आणि त्या पोलन ग्रेन्स नुसारच दुसरे फ्लावर्स तयार होते, हे आपल्याला माहित नाही. ते पोलन ग्रेन्स काय करतात, बटरफ्लाय घेऊन जातात, दुसऱ्या फ्लावर्स वर बसतात. समजा ते जास्वंदाचं फिमेल हे असेल, तिथे जातात, तिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फॉर्म होते आणि तिथे नवीन फ्लावर्स तयार होतात. कळालं? पण ते घातक आहे ऍज म्हणजे जर आपण एअर पोल्युशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर इट्स नथिंग बट द पोल्युटंट ऑल्सो. पण ते नॅचरली आहे, नॅचरल सोर्सेस आहे पोल्युटंटचे. ठीक आहे. देणे आर्टिफिशियल सोर्सेस मध्ये कुठले येतात? ऑटोमोबाईल्स, त्याच्यामध्ये ते कार, स्कूटर्स, मोटरसायकल एक्झॉस्ट,
देन आहे इंडस्ट्रियल इमिशन ड्यू टू बर्निंग ऑफ फोसाईल फ्युल्स. ओके, इंडस्ट्रियल इमिशन ड्यू टू बर्निंग ऑफ फोसाईल फ्युल्स मध्ये कुठले येणार? कोल बर्निंग, पेट्रोलियम मध्ये वगैरे येतात. ठीक आहे ते. देन थर्ड आहे बर्निंग ऑफ कोल और वूड फॉर डोमेस्टिक और इंडस्ट्रियल यूज. बायोमास वगैरे साठी आपण यूज करतो. बायोमास साठी काय यूज करतात? बायोमास मध्ये आपण काय करते, कावडंग वगैरे यूज करतो ना. कावडंग यूज करतो ना, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाण जे असते मिथेन गॅसचं असते. ओके, तर मॅक्झिमम प्रमाण मिथेन गॅसचं असते. जर मिथेन गॅस दुसऱ्या कुठल्या पोल्युटंट सोबत जर मिक्स झाली तर तिथे एअर पोल्युटंट तयार. ओके, म्हणून इथे दिलाय बर्निंग ऑफ कोल और वूड फॉर डोमेस्टिक और इंडस्ट्रियल यूज. ओके, देन आहे एअरप्लेन, एरोप्लेन एक्झॉस्ट, जे एरोप्लेनचे काही पार्ट्स वगैरे बनवायसाठी जे पण बर्निंग काही मला आयडिया नाही आहे तेवढी. सेकंड आहे शिप्स एक्झॉस्ट. शिप्स एक्झॉस्ट मध्ये काय येणार? जे शिप्स असतात ते बघा, ते स्प्रेइंग करतात मॅक्झिमम प्रमाणात पाणी वगैरे, तर ते डस्ट पार्टिकल सोबत मिक्स होतात आणि त्याचे ते पोल्युटंट्स तयार होऊन डायरेक्ट ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होतात. कळत आहे का महेश? मला असं तुमच्या फेसकडे पाहून असं वाटतं की ब्लँक झालंय मॅडम मला. नाही ना असं? ज्याला कळालं नाही डायरेक्ट विचारा. ओके, कळत आहे शीतल? मला बघा, मी न्यू आहे, मला माहिती नाही की इथे कशी रूल्स आहे. म्हणजे तुम्हाला मॅडम बोलावं लागते असं? मॅडम बोलतात का कोणी? नावच घेतात ना? म्हणजे काही चुकलं तर डायरेक्टली सांगा तुम्ही मला की नाही मॅम असं बोलावं लागते, कारण मला इथले रूल्स आता आता माहिती पडत आहे, मी नवीन आहे त्यामुळे. देन यूज ऑफ वेरियस एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस इन वार. वार मध्ये जे आपण न्यूक्लिअर बॉम्ब्स वगैरे यूज करतात त्याचे एक्सप्लोसिव्हली जे गॅसेस बाहेर पडतात ते. देन लॉन्चिंग ऑफ रॉकेट्स इन स्पेस. ओके, किती साऱ्या प्रकारे दूर असतो ना तो घालून. देन टेस्टिंग ऑफ मिसाइल्स, न्यूक्लिअर बॉम्ब एटसेट्रा. Burning of other waste like dry leaves, papers, and other discarded material like tires. Okay. Then industrial accidents. आता याच्यामध्ये पण काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे, जसं स्टेशनरी सोर्सेस आहे आणि मोबाईल सोर्सेस आहे. आता स्टेशनरीचा मिनिंग काय होते? स्टेबल असते, एका जागी उभे असते. इंडस्ट्रीला आपण हलवू शकतो का इकडे तिकडे? नाही ना, एका जागी आहे ना. चिमणी वगैरे जे असते ते एकाच जागी उभी आहे. मग तसे सोर्सेस काय, त्याच्या सोर्सेसला काय म्हणतो आपण? स्टेशनरी सोर्सेस. ते एका जागेवर उभे राहून बाहेर दूर म्हणजे बाहेर पोल्युटंट स्प्रेड करत आहे. ओके, आणि सेकंड आहे मोबाईल सोर्सेस. मोबाईल म्हणजे इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग व्हेकल्स. ओके, इन शॉर्ट व्हेकल्स. त्यामध्ये कुठले येते? स्टेशनरी सोर्सेस मध्ये पण पॉइंट सोर्सेस येते, एरिया सोर्सेस येतात. आणि मोबाईल सोर्सेस मध्ये ते लाईन सोर्सेस, एरिया सोर्सेस. आता बघूया पॉइंट सोर्सेस मध्ये काय येते. पॉइंट सोर्सेस मध्ये येते इंडस्ट्रियल प्रोसेसिंग, पॉवर प्लांट्स, फ्यूल कंबशन, इंडस्ट्रियल दॅट इज कोल, ऑइल, गॅस, सॉलिड वेस्ट डिस्पोजल, म्युनिसिपल इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे काय होते? हा, कंबशन ऑफ ते वेस्ट मटेरियल कंबशन करतात ते. ओके, आणि ओपन बर्निंग, देन मिसलेनियस, असे भरपूर काही वेगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर आता इथे पॉइंट सोर्सेस म्हणजे एक स्पेसिफिक पॉइंट मधून ते निघत आहे. जसं चिमणी एक स्पेसिफिक पॉइंट आहे म्हणून त्याला काय म्हणतात? पॉइंट सोर्सेस. सेकंड आहे एरिया सोर्सेस. आता एरिया सोर्सेस म्हणजे जसं आता यांनी सांगितलं रेसिडेन्शियल, हिटिंग, कोल, गॅस, पॉल. रेसिडेन्शियल म्हणजे काय? एकच रेसिडेन्स येणार का? नाही, एक कॉलनी समजा. मग तो काय झाला? एक पूर्ण एरिया. तर एरिया मधून का वेस्ट मटेरियल निघत असेल म्हणजे तो काय झाला? एरिया सोर्सेस. कळालं? त्याच्यामध्ये ते रेसिडेन्शियल, हिटिंग, कोल, गॅस, देन ऑइल. इन्स्टिट्यूशनल अँड कमर्शियल हिटिंग, कोल, ऑइल, गॅस. समजा आता रेसिडेन्शियली जर आपण कन्सिडर केलं त्याच्यामध्ये हिटिंग होत असेल कोल, गॅस, ऑइलची, तर ते रेसिडेन्शियल एरिया झाला. सेकंड आहे इन्स्टिट्यूशनल, जसं आपलं कॉलेज फॉर एक्झाम्पल. ओके, ते झालं इन्स्टिट्यूशनल. थर्ड वन आहे ऑन साइट इन्सिनेशन. ऑन साइट म्हणजे आपली कन्स्ट्रक्शन साइट एक एक्झाम्पल पकडा, तर कन्स्ट्रक्शन साइटवर इन्सिनरेशन होत असते तर ते कन्स्ट्रक्शन ऑन साइट इन्सिनरेशन. ओपन बर्निंग मध्ये तर
समजा गावाच्या बाहेर नेऊन कचरा वगैरे जाळला आपण, तो झाला ओपन बर्निंग. आणि थर्ड आहे इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस आणि मिसलेनियस. देन लाईन सोर्सेस मध्ये काय ना, हायवे व्हेकल्स. हायवे व्हेकल्स लाईन सोर्सेस म्हणजे एका लाईन मध्ये जात आहेत. हायवे सोर्सेस तो इकडे तिकडे चालला का नाही, एक पाथ आहे ना त्याला, एक पर्टिक्युलर. ठीक आहे, दॅट इज लाईन सोर्सेस, हायवे व्हेकल्स, रेल रोड लोकोमोटिव्ह, चॅनल रेसर्स. ओके. आणि सेकंड आहे एरिया सोर्सेस. मोबाईल सोर्सेस मध्ये एरिया सोर्सेस पण दिलेला आहे. तो आहे मोटर व्हेकल्स लाईट ड्युटी, मीडियम ड्युटी, हेवी ड्युटी. then rail yard locomotives, then port vessels, aircraft or airport. Okay. आय थिंक हे एक स्पेसिफिक एरियासाठी जर तिथे मोबाईल होत असेल ते समजा, तसं ते ट्रान्झिट मिक्सर आपलं काय होते, जवळपास 1 किलोमीटरचं किंवा 1.5 किलोमीटरच त्याची कॅपॅसिटी असते. कारण ते जर हार्ड होऊन जाणार ना मोटर वगैरे, त्यामुळे आय थिंक तो जो एरिया कन्सिडर केलाय, दिस इज नथिंग बट द एरिया सोर्सेस. कळालं? हे विचारतात एक्झाम मध्ये. हे जेवढे पीपीटी म्हणजे जेवढं पण दिलंय मी, हे बुक्स मधनच काढून दिलं, म्हणून तुम्ही हे रेफर करू शकता. ठीक आहे, माझ्याकडे नोट्स पण आहे फाईल मध्ये, मी तुम्हाला ते पण देणार. हा, ते तुम्ही पण, मी ते पण देणार तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त डिटेल मध्ये. जास्ती होत आहे की स्टॉप करू का इथे, की जास्ती टॉपिक झाले घेऊ थोडं, कारण 12 वाजेपर्यंत आहे म्हणून. ठीक, एअर पोल्युटंट घेते मग स्टॉप करूया आपण. ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय एअर पोल्युटंट. हे कोण आहे? मयूर लेंडवे. स्टॉप करा मॅडम म्हणते. हा, रिव्हिजन घ्या. आता कोणी बोलू नका, थांबा. हा, सांगा कुठले कुठले गॅसेस असतात. मयूर लेंडवे, एअर मध्ये कुठले कुठले गॅसेस असतात? पटापट टाका चॅट बॉक्स मध्ये. ओके, आपण एअर पोल्युटंट घेऊ, मग एकदा क्विक रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, मग अटेंडन्स घेते मी, त्यानंतर मग वाटलं स्टॉप करू. ठीक आहे. आता हा, हुशार आहे ते. बरं, व्हॉट इज एअर पोल्युटंट? ओके, so an air pollutant is a material in the air that can have adverse effect on humans and the ecosystem. प्लीज बोलू नका, मी डिस्टर्ब होऊन जाते मग तिकडे. ओके. An air pollutant is a material in the air. ओके, मटेरियल म्हणा की कुठलं सबस्टन्स म्हणा, that can have adverse effects on humans and the ecosystem. इकोसिस्टीम मध्ये कोणती आली? सगळी बॅलन्सिंग सिस्टीम आली, बायोलॉजिकल सिस्टीम आली आपली. ओके, एव्हरीवन इज कनेक्टेड टू वन अँड ऑल. ओके, तर त्या ज्या सिस्टीमला जर कोणी हानिकारक केलं, बिघडवली, बॅलन्स केलं, समजा आता एअरचं स्ट्रक्चर बघितलं आपण, तिथे जर कोणी गडबड केली जाऊन, आता आपल्या घरी असते ना, आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो, आपली फॅमिली असते, एखादी पाहुणा आला, आपल्याला काय वाटते? नको नको, आपलं कम्फर्ट झोन असं हे होतं, अरे कधी जातं असं वाटतं ना कधी कधी, नको नको असं समजायचं की आपण बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये, एखादी जण तिथे येऊन काड्या केल्या, त्याला इज नथिंग बट एअर पोल्युशन. ओके, त्याचे नंबर ऑफ एअर पोल्युटंट आहे, असं सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात राहते. ओके, सो इट इज अ मटेरियल इन द एअर दॅट कॅन ऍडवर्स इफेक्ट ऑन ह्युमन्स अँड द इकोसिस्टीम. डेफिनेशन लिहायच्या वेळेस हा मेन मुद्दा आहे की तो आपल्याला हार्मफुल आहे एअर पोल्युटंट. ओके, तर हे हा पॉईंट त्याच्यात आला पाहिजे डेफिनेशन मध्ये. इज इफेक्ट ऑन इकोसिस्टीम और ह्युमन बीइंग. तुम्ही कशी पण डेफिनेशन लिहा. ओके, नंबर ऑफ डेफिनेशन आर अवेलेबल इन बुक. तुम्हाला जी बेनिफिशियल वाटते तुम्ही ते लिहू शकता. The substances can be
solid particles, liquid droplets, or gases. A pollutant can be of natural origin or man-made. Okay. So pollutants are classified as primary or secondary. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे पोल्युटंट असतात, एक तर नॅचरल सोर्सेसने जे येतात ते, आणि दुसरे असते अँथ्रोपोजेनिक, म्हणजे काय होते मॅनमेड. ओके. हे दोन प्रकारचे सोर्सेसने जे येणारे पोल्युटंट आहे हे दोन आहेत. पण आता पोल्युटंट मध्ये पण प्रकार आहेत. ओके. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि पर्टिक्युलेट्स. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि पहिले पर्टिक्युलेट्स घ्यायचं म्हणजे सोपं जाते समजायला. पर्टिक्युलेट्स म्हणजे काय होते, सॉलिड और लिक्विड पार्टिकल्स. ते साईज प्रमाणे त्यांच्या व्हॅरी होतात. ओके. म्हणजे जे डस्ट असते ना, जे आपल्याला दिसत नाही, कधी कधी आपल्याला जाणवते पण. ओके. तर ते सगळे कशामध्ये येतात, पार्टिक्युलेट्स मध्ये. हे हे जे टर्म्स आहे ना, हे टर्म समजणं महत्वाचं आहे, कारण हाच बेस आहे. हा जर एकदा बेस समजला की तुम्हाला समोरच्या गोष्टी समजेल, म्हणून मी याच्यावर जास्त ट्रेस देत आहे. ओके. सो पर्टिक्युलेट्स म्हणजे सॉलिड और लिक्विड विदाउट अनकम्बाइंड वॉटर वेपर्स, एक्सेप्ट अनकम्बाइंड वॉटर वेपर. एक्सेप्ट अनकम्बाइंड वॉटर वेपर म्हणजे काय होते, एक्सेप्ट अनकम्बाइंड म्हणजे कंबाईन. एक्सेप्टचा मिनिंग काय होते, त्याच्या विना. त्याच्या विना ना, म्हणजे कंबाईन वॉटर, म्हणजे त्या पर्टिक्युलेट्स मध्ये वॉटरचं पण प्रमाण आहे. समजलं, सॉलिड और लिक्विड. ते झालं ते पर्टिक्युलेट्स. म्हणजे गॅसेसला आणि याला थोडं डिफरंट केलंय. ऑर्गॅनिक मध्ये काय ना, ऑल गॅसेस, आणि इनऑर्गॅनिक मध्ये येतात अल्डिहाइड झाले, हॅलोजन ग्रुप येतात, ते वेगळा पार्ट झाला. सॉल्वंट जे येतात ना, ते इनऑर्गॅनिक मध्ये येतात. म्हणजे ऑर्गॅनिक आहे ते काय होणार, गॅसेस मध्ये येतात. ओके. हे बघा, हा जो टेबल आहे ना, ऑर्गॅनिक गॅसेस मध्ये येते हायड्रोकार्बन्स, सॉरी हा कन्फ्युज झाले तिथे. ऑर्गॅनिक मध्ये येते हायड्रोकार्बन्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड अदर ऑर्गॅनिक्स. आणि इनऑर्गॅनिक गॅसेस मध्ये, इनऑर्गॅनिक मध्ये बाकीचे गॅसेस येतात, जसं कार्बन डायऑक्साइड गॅस झाली, म्हणजे ऑक्साइड्स ऑफ कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन. ओके. हे सगळे कशामध्ये येतात, इनऑर्गॅनिक मध्ये. आणि ऑर्गॅनिक गॅसेस मध्ये येते हायड्रोकार्बन. हे आपल्याला काय शिकायचे, इनऑर्गॅनिक. आणि इनऑर्गॅनिक जे पोल्युटंट्स असतात ते जास्ती घातक असतात, म्हणून आपला जे सिलेबस मध्ये फोकस कुठे गेलाय, इनऑर्गॅनिक मध्ये. हे कारण इट इज रिलेटेड विथ द ग्लोबल वॉर्मिंग ऑल्सो, ओके, ओझोन डिप्लेशन ऑल्सो, अँड अजून ग्रीन हाऊस इफेक्ट ऑल्सो. सो आपण जास्त फोकस कुठे करू, इनऑर्गॅनिक गॅसेस मध्ये. ओके. तर दोन प्रकारचे पोल्युटंट्स असतात, प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. सोर्सेस समजले, नॅचरल, आर्टिफिशियल, आणि पोल्युटंट्स आहे प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. आता प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे काय, वाचत आहे. वाचा ना. समजलं काय, समजलं का. Okay, so primary pollutants are those emitted into the atmosphere as a result of some specific process and remain for a long time in the chemical form in which they are emitted. Some important primary pollutants include particulates, SO, that is oxide of sulfur, CO, that is oxides of carbon, that is CO ला stamp आपण carbon monoxide. Okay, आणि hydrocarbons, H hydrogen, that sulfur, आणि NH means, NH म्हणजे काय होतं,
अमोनिया नाही, NH3 म्हणजे अमोनिया होतं. ओके, सो प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे काय होतं, जे डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये इमिट होतात. ओके, समजा आता कार्बन डायऑक्साईड गॅस हे झाली आणि डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स झाली, ती काय झाली प्रायमरी पोल्युटंट. म्हणजे ती कोणाशीच मिक्स नाही झाली, तिचं एक ओरिजिन आला आणि ते ओरिजिन नुसारच ती तशी मिक्स झाली. सेकंडरी मध्ये काय होतं, समजा कार्बन डायऑक्साईड फॉर एक्झाम्पल ओझोन घ्या. ओके, जे ऑक्सिजन फोटोसिंथेसिस मधून बाहेर निघते आणि ते काय करते, O2 प्लस ऑक्सिजन घेते, पुन्हा O घेते ऍटमॉस्फिअर पासून, ती काय होते ओझोन फॉर्म होते O3. म्हणजे तिने काहीतरी घेतलंय ऍटमॉस्फिअर मधून, ती डायरेक्टली O2 बाहेर नाही निघाली आहे, म्हणजे ते काय झालं सेकंडरी पोल्युटंट. सेकंडरी पोल्युटंट म्हणजे एक पोल्युटंट दुसऱ्या पोल्युटंट सोबत मिक्स होऊन नंतर तो ऍटमॉस्फिअर मध्ये इमिट होत आहे, त्याला म्हणते सेकंडरी पोल्युटंट. आणि प्रायमरी म्हणजे जसा तो बाहेर आला तसाच तो ऍटमॉस्फिअर मध्ये चालला, तो म्हणजे प्रायमरी पोल्युटंट. कळत आहे? मग ते त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले ते पण दिले. तर सम इम्पॉर्टंट प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये काय येते, पर्टिक्युलेट्स. ओके, पर्टिक्युलेट्स. पर्टिक्युलेट्स म्हणजे काय होतं, हा. ओके, देन SO, सल्फर ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड का, सिगरेट स्मोकिंग मधनं आपण बघितलं, म्हणजे तो डायरेक्ट एअर मध्ये चाललाय. ओके, सेकंड आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय होते, हायड्रोकार्बन्स का म्हटलं, कुठले कंपाऊंड असतात त्याचे, जो ही कंपाऊंड त्याच्या नावामध्ये दिलाय. ओके, जो पण कंपाऊंड हायड्रोजन आणि कार्बननी फॉर्म होत आहे, अशा कंपाऊंडला काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बन. ओके, आता त्याच्यामध्ये समोर येईल कुठल्या प्रकारचे हायड्रोकार्बन्स असतात. देन एचएस, आय थिंक एचएस बरोबर यांनी हायड्रोजन, सल्फर आणि NH बघावं लागेल मला. ओके, पण प्रायमरी पोल्युटंट्स काय आहे हे समजलं ना, जे डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये येतात ते म्हणजे प्रायमरी. सेकंडरी म्हणजे दुसऱ्या पोल्युटंटशी कंबाईन होऊन बाय फोटोकेमिकल रिएक्शननी जर ऍटमॉस्फिअर मध्ये ते जात असते त्याला म्हणतात सेकंडरी पोल्युटंट. त्याचे एक्झाम्पल्स काय, ओझोन, ओझोनचं एक्झाम्पल दिला. सेकंड आहे NO, नायट्रोजन मोनॉक्साईड. थर्ड आहे पेरॉक्सी ऍसिटिल नायट्रेट, पॅन. आणि फोटोकेमिकल स्मॉग. स्मॉग तर ऐकलं असेल सगळ्यांनी. ओके, ते पर्टिक्युलर्सचे रिएक्शन्स मुळे फॉर्म होतात, ते आहे डिटेल्स मध्ये समोर. अँड देन ऍसिड रेन. त्या ऍसिड रेनचं मी उदाहरण सांगते. SO2 और SO3 हे स्मेल्टिंग मधून बाहेर निघतात, ते धातू, हा धातू बनवत नाही का, धातूच्या वेळेस काय त्याला हाय टेम्परेचर मध्ये हिट करतो आपण बघा मेटल्सला, त्या हाय टेम्परेचर मध्ये हिट करताना SO2 गॅस ती बाहेर निघते. ओके, जर ती ऑक्सिजन सोबत मिक्स झाली एका ओच्या, ती काय होईल SO3 प्लस ते H2. समजा ती याच्यासोबत मिक्स झाली H2O सोबत, तिथे काय फॉर्म होईल, H2SO4 गॅस, H2SO4 ऍसिड, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड. आणि ते काय करते, ऍसिड रेन. तर ते रेन सोबत जर मिक्स झाली ती काय करते, ऍसिड रेन फॉर्म होतं तिथे. ओके, म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन बघा, SO2 कुठे, मग ते H2O सोबत मिक्स झाली, म्हणजे ती काय झाली, सेकंडरी झाली. डायरेक्ट SO2 गेला का वरती नाही, ती काय झाली सेकंडरी. सो आपण आज इथपर्यंतच कव्हर करूया. ओके, तर आता मी अटेंडन्स घेते सगळ्यांची. सगळ्यांनी जॉईन केलाय का इथे, सगळ्यांनी केलाय. तुमच्या नावासमोर ए डिव्हिजनचे कोण आहे इथे, सगळे बी डिव्हिजनचे. ए डिव्हिजनचे आलेच नाही तुम्ही, सगळे बी डिव्हिजनचे. आन्सर युअर रोल कॉल्स. ओके, बी डिव्हिजन, ए डिव्हिजन कुठे आहे, सगळे बीचेच आहेत. प्रेरणा जाधव, प्रेरणा जाधव, Yes, ma'am. हर्षद पाटील,
Yes, ma'am. स्वप्नील काकडे प्रेझेंट मॅम. लेफ्ट नाही करायचा, प्रेझेंट झाली तरी. ओके प्रेझेंट. सत्यम शिंदे, Present, ma'am. वैष्णवी भोसले, Present, madam. भाग्यश्री भोम, Present, ma'am. श्रद्धा चौहान, Yes, madam. प्राप्ती दुधाळ, प्राप्ती दुधाळ, प्रतिभा बिराजदार. तुम्ही आहे का? शिवानी ढोले. उभे राहून द्या म्हणजे मला पण कळेल, कारण मी पण ओळखत नाही ना. वैष्णवी जाधव, प्रगती क्षीरसागर, क्षितिजा मेटकरी, ऐश्वर्या पाटील, सोनाली पाटील, प्रियंका पुला, ऐश्वर्या पुकाळे, मयुरी सपकाळ, शेख शाहीन, Present, ma'am. मनोज भूमकर, Present, ma'am. समर्थ हरवळकर, Present, ma'am. विवेक मसाळ, Present, ma'am. ऋत्विक इंगळे, Present, ma'am. सय्यद नाविद काझी, Present, ma'am. मयूर लेंडवे, Present. Present, ma'am. आकाश नवले, उमेश ढवरे, अमोल पवार, Yes, ma'am. अक्षय शिंदे, अक्षय शिंदे, Yes, ma'am. कटप्पा कांबळे, महेश साळुंके, शीतल भैरवाडे, धोत्रे बद्री. Yes, madam. कोण राहिलं ज्यांचं नाव नाही घेतलंय? कोणी राहिलंय? सो वी विल डू क्विक रिव्हिजन. ओके, आज काय काय झालं? ओके, अजून 7 मिनिट्स बाकी आहे. ओके, प्राप्ती दुधाळ, तुम्ही या कॉलेजला आता, सगळे येत आहे बी डिव्हिजनचे. मयूर लेंडवे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे याला कॉलेजला? किती जण आहे तुम्ही? बी डिव्हिजन जे 11 स्टुडंट आज आले आहे कॉलेजला, सगळ्यांनी या आता कॉलेजला. ऑफलाईन झालंय.
ओके, आज काय काय बघितलं आपण? एअर बघितलं, स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर बघितलं. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं? एअर पोल्युशन बघितलं आधी, नंतर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन बघितलं, नंतर पोल्युटंट बघितलं आणि पोल्युटंटचे क्लासिफिकेशन पण बघितलं. ठीक आहे, किती पॉइंट्स कव्हर केले? 6 टॉपिक कव्हर केले. ओके, सो एअर मध्ये काय काय येतं? एअर म्हणजे काय होतं आधी? ओके, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस गॅसेस. त्याचं सगळ्यात मोठं प्रमाण कोणाचं असते? नायट्रोजन. सेकंड आहे ऑक्सिजन. थर्ड वन आहे कार्बन डायऑक्साइड आणि फोर्थ वन आहे ट्रेसेस गॅसेस. हा, वॉटर वेपरचं पण प्रमाण आहे. ट्रेसेस गॅसेस म्हणजे हॅलोजन्स, ते पण लाईट वेट गॅसेस असतात. ओके, ते येतात ट्रेसेस गॅसेस. ओके, म्हणजे हे 4 प्रकारच्या गॅसेसनी काय झालं आपलं ऍटमॉस्फिअर. ट्रेसेस मध्ये नंबर ऑफ गॅसेस येतात, ते खूप कमी प्रमाणात एअर मध्ये असतात. ठीक आहे, मग स्ट्रक्चर मध्ये काय येते? ऍटमॉस्फेरिक स्ट्रक्चर मध्ये किती लेयर्स असतात? 4 लेयर्स. ओके, कुठलं असते? हा, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. ओझोन लेअर कोणत्या स्फिअर मध्ये असते? ओके, ओझोन लेअर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असल्यामुळे ओझोन लेअर जे स्ट्रॅटोस्फिअर आहे त्याचं टेम्परेचर कसं राहणार? लो राहणार की हाय राहणार? हा, लो राहणार. हाय असतं. हाय काय असतं? हा हा, जे ओझोन लेअर आहे ते काय करते? अल्ट्राव्हायोलेट रेस ऍब्झॉर्ब करून तिथंच ठेवते, ते पृथ्वीपर्यंत येऊ नये देत. त्याच्यामुळे ते जे लेअर आहे स्ट्रॅटोस्फिअरची, ते हिट होत जाते. ओके, अल्ट्राव्हायोलेट रेस तिथे ट्रॅप करून ठेवल्यामुळे तिथे ते टेम्परेचर जास्त असतं ऍज कम्पेअर टू ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर मध्ये टेम्परेचर हे जे मॉडरेट असतं. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं, अल्टरनेट लक्षात ठेवायचं. जसं ट्रोपोस्फिअर मध्ये कमी टेम्परेचर असतं, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जास्ती असते, पुन्हा मिझोस्फिअर मध्ये कमी असते, थर्मोस्फिअर मध्ये जास्ती असते. अल्टरनेट लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर काय शिकलो? एअर पोल्युशन. हे एअर पोल्युशन म्हणजे काय होतं? ओके, म्हणजे आपल्या भाषेत जर केलं की समजा ऍटमॉस्फेरिक कंडिशनला इम्बॅलन्स करून टाकलाय कोणीतरी घुसून त्यात. ओके, इट इज हजार्डस टू ह्युमन हेल्थ, प्लांट्स हेल्थ वगैरे. ओके, सो इट इज नथिंग बट द एअर पोल्युशन. ओके, सो एअर पोल्युशन मेनली कोणामुळे होते? एअर पोल्युटंटमुळे. ओके, सो एअर पोल्युटंटमुळे होते. सोर्सेस कुठले असतात? नॅचरल आणि मॅनमेडलाच काय म्हटलं आपण दुसरं नाव? अँथ्रोपोजेनिक. अँथ्रोपोजेनिक. ओके, ते 2 सोर्सेस असतात, नॅचरल आणि मॅनमेड. ओके, नॅचरल मध्ये काय बघितलं? ओल्कॅनोस, सॉइल इरोजन, अजून फॉरेस्ट फायर्स, बस तेच बघितलं. आणि सेकंड मॅनमेड मध्ये हाऊस होल्ड फायर्स, ऑटोमोबाईल. ओके, हे बघितलं. त्यानंतर काय? पोल्युटंट, एअर पोल्युटंट. ओके, एनी मटेरियल्स विच इज हजार्डस टू अवर ह्युमन हेल्थ वेन इट मिक्स विथ ऍटमॉस्फिअर. ओके, त्याला म्हणतो आपण एअर पोल्युटंट. आणि ते बेसिकली 2 टाईपचे असतात, एक प्रायमरी एअर पोल्युटंट आणि सेकंडरी एअर पोल्युटंट. ओके, प्रायमरी, आता सगळे शांत राहा. प्रायमरी एअर पोल्युटंट म्हणजे काय होतं? म्हणजे सोर्सेस थ्रू डायरेक्ट ऍटमॉस्फिअर मध्ये जातात, ते काय होते? प्रायमरी पोल्युटंट. सेकंडरी पोल्युटंट हो जात नाही, पण काय करतात मग? ते खेळतात का ऍटमॉस्फिअर मध्ये? जे सोर्सेस मधनं पोल्युटंट्स बाहेर निघतात. पण बघा, जेव्हा सोर्सेस मधनं पोल्युटंट्स बाहेर निघतात, जरुरी नाही की ते हार्मफुल आहेत. ओके, सेकंडरीचा एक हा कन्सेप्ट आहे की जेही सोर्सेस मधनं, आता सगळ्याच गॅसेस हार्मफुल असेल असं नाहीये ना. ओके, पण
ते ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्यावर दुसरे जे हार्मफुल पोल्युटंट्स आहे किंवा ते पण हार्मफुल नाही राहू शकत, पण त्यांचं जे कॉम्बिनेशन होणार ते हार्मफुल राहणार. दिस इज नथिंग बट द सेकंडरी सोर्सेस. ओके, जर समजा तुम्हाला असं हे आला एमसीक्यू जर आला तुम्हाला सेकंडरी सोर्सेस सगळे त्याच्यातून प्रायमरीली ते निघत आहे, जरुरी आहे का ते सगळेच हार्मफुल राहणार? यस, नो, व्हॉट एव्हर युअर. तर ते तुम्हाला कळायला पाहिजे की ते सगळेच हार्मफुल नसतात, पण जर ते कोणत्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर ते हार्मफुल सेकंडरी पोल्युटंट्स असतात. कळालं? त्याचे एक्झाम्पल्स आहे प्रायमरीचे एसओ, सीओ, हायड्रोकार्बन्स, आणि सेकंडरीचं लक्षात ठेवायचं ओझोन. ओझोन लक्षात ठेवायला सोपे आहे, ओझोन ठेवायचं लक्षात. हा, ऍसिड H2SO4 वगैरे ते पण येतं. सो थँक्यू.